सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। रब्बी कांदा बियाणांमध्ये खरीप कांदा बियाणांची भेसळ करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात 2 जणांविरुद्ध फसवणूक व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणामुळे खळबळ उडाली असून निकृष्ट व परवाना विना विक्री होणाऱ्या बियाणांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफ गोळा उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्ताने 23 आणि 24 मे रोजी विद्यार्थी नागरिकांसाठी संरक्षण साहित्याच्या उत्पादनाचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे। यामध्ये रॅकेट आणि विशेष आकर्षण असणार आहे। जामखेड तालुक्यात अवैध सावकारीच्या तक्रारीची गंभीर दखल घेत सहकार विभागाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने धडक कारवाई केली। तालुक्यातील एकाच वेळी 3 ठिकाणी छापे टाकत अवैध सावकारी करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला। कोरे धनादेश, खरेदी खते तसेच इतर आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। आध्यात्मिक विश्वासाचा गैरफायदा घेत कमी कालावधीत मोठा आर्थिक परतावा देण्याचे आमिष दाखवून महानुभाव पंथातील साधू संत अनुयायी आणि सामान्य भाविकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार श्रीरामपूर तालुक्यात उघडकीस आला आहे। तालुक्याच्या पूर्व भागातील महानुभाव पंथामधील एक साधू, त्यांचा मानसपुत्र व इतर साथीदारांनी हा कथित घोटाळा केल्याचा आरोप असून प्राथमिक माहितीनुसार फसवणुकीची रक्कम सुमारे 500 ते 600 कोटी रुपयांपर्यंत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी पसार झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे। राहता बाजार समितीत गुरुवारी डाळिंबला सर्वाधिक 250 रुपये भाव मिळाला। डाळिंबच्या 1625 कॅरेटची आवक झाली। डाळिंब नंबर 1 ला 191 रुपये भाव मिळाला। डाळिंब नंबर 2 ला 121 ते 900 रुपये भाव मिळाला। डाळिंब नंबर 3 ला 61 रुपये ते 130 रुपये भाव मिळाला। मकाला सरासरी 1502 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला। ज्वारीला सरासरी 1851 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। ऑनलाईन विक्रीमुळे बोगस विषारी घातक औषधांची सर्रास विक्री होत असून यामध्ये अंमली पदार्थांच्या विक्री होण्याच्याही घटना उघड होत आहे। यामुळे तत्काळ नागरिकांच्या आरोग्याची धोकादायक असणारी ऑनलाईन औषध विक्री सरकारने बंद करावी, अशी मागणी कर्जत तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश तोरडमल यांनी केली आहे। रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी टोल फ्री 108 आणि 102 रुग्णवाहिका सेवा पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र समोर आले। रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध नसून त्या वेळेवर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे। परिणामी गरीब आणि गरजू रुग्णांच्या नातेवाईकांना खासगी रुग्णवाहिकांवर हजारो रुपये खर्च करावे लागत आहे। श्रीरामपूर तालुक्यातील रामपूर कोकरे परिसरातील गोदावरी नदीपात्रातील वाळू पट्ट्याच्या लिलावाविरुद्ध ग्रामस्थांनी तीव्र आक्रमक भूमिका घेतली असून महिलांवर झालेल्या कथित दगडफेकीच्या घटनेनंतर रामपूर व नाऊर येथे झालेल्या विशेष ग्राम सभांमध्ये संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या। महिलांनी रणरागिणीचा अवतार धारण करत वाळूचा रस्ता होऊ देणार नाही, तसे नदीपात्रातील वाळूचा एक खडा देखील उचलू देणार नाही, असा निर्धार व्यक्त केला आहे। नगर मनमाड महामार्गावर रात्रीच्या वेळी उभ्या वाहनांमधून डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला।
LCBच्या पथकाने रविवारी मध्यरात्री सिने स्टाईल पाठलाग करत राहुरी तालुक्यातील गुहा परिसरातून 4 जणांना जेरबंद केले. या कारवाईमुळे महामार्गावरील डिझेल चोरीच्या घटनांमधील टोळी उघडकीस आली आहे. गेल्या काही दिवसांपासून नगर मनमाड महामार्गावर रात्रीच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रक व अन्य वाहनांमधून डिझेल चोरीला गेले होते. शेवगाव पोलिसांनी सालवड गाव शिवारात अवैधरित्या सुरू असलेल्या मावा खाणाऱ्यांवर छापा टाकून 31,38,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत इब्रान निसार शेख वय 22 व सोहेल अफसर शेख वय 21 या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून मावा तयार करण्याचे साहित्य, वाहने व मशिनरी जप्त करण्यात आली. पोलीस निरीक्षक संतोष कुटकुळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप करीत आहेत. सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.